स्नो? तुझ्यामुळे मी रडली आज, आई रडली आज, बाबा खाली तुला शोधायला गेले। आजच्या व्हिडिओला सुरुवात मी स्नो पासून केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ स्नोचा आहे। आणि ही माझी स्नो 2.25 महिन्याची होती तेव्हाचा हा फोटो आहे। पाहू शकता किती क्यूट आहे आणि किती छान दिसत आहे ती। आणि आजचा हा व्हिडिओ खास माझ्या स्नोचा, कारण स्नोने आज खूप मोठी करामत केली आहे आणि मला आज खरोखर तिने रडवलेला आहे, त्यामुळे मी खास आज व्हिडिओ केलेला आहे। त्या दिवशी एका दादांनी मी व्हिडिओ टाकला होता स्नोचा आणि माझा, आम्ही दोघी जेव्हा बोलत होतो तेव्हाचा, तर तेव्हा एका दादाने त्याच्यावरती कमेंट केली होती की प्राण्यांची जेवढी काळजी घेताय तेवढीच घरातल्या वडीलधाऱ्या माणसांची पण घेत जा म्हणून। तर दादा तुम्हाला मला सांगायचं आहे की मी मराठी मुलगी आहे, त्यामुळे घरातल्यांची वडीलधाऱ्यांची पण आणि घरामध्ये आपण प्राणी जे सांभाळतो त्यांची कशी काळजी घ्यायची हे मला खूप छान प्रकारे माहीत आहे। कारण माझ्या घरामध्ये माझे आई वडील पण आहेत, माझे सासरे तर वारलेत पण माझ्या सासूबाई आहेत, त्यामुळे त्यांची काळजी कशी घ्यायची काय ते सारं मला माहीत आहे। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट। आणि आपल्या घरात एखादा प्राणी जरी आपण सांभाळतो ना, तर त्यावेळेला त्याला स्वतःचं समजून सांभाळणं गरजेचं असतं। तो प्राणी म्हणून सांभाळला ना तर आपला कधीच जीव लावू शकत नाही आपण त्याला। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की स्नो प्राणी आहे पण माझ्यासाठी ती माझी फॅमिली मेंबरच आहे। अगदी 2.25 महिन्याची असल्यापासून मी तिला सांभाळते, मी तिला बघते, तिचे इंजेक्शन्स, तिचे सगळे औषधं हे ते सगळं वेळेवर आम्ही देतो आणि आमच्या सगळ्यांचाच तिच्यावरती खूप जीव आहे आणि वडीलधाऱ्या माणसांची सुद्धा आम्ही काळजी घेतो। परंतु बाकीचे जसे सगळे व्हिडिओमध्ये दाखवतात ना काळजी घेताना, पुन्हा इतर काय काय घरातले टाइमपास, तर ते दाखवायला मला खरंच आवडत नाही। नाहीतर असे टाइमपासचे व्हिडिओ कोणी किती आजकाल टाकतं हे तुम्हाला पण माहिती आहे आणि त्याला व्ह्यूजसुद्धा जास्त मिळतात। पण येस, मांजराचेच म्हणजे माझ्या स्नोचे मी व्हिडिओ यासाठी टाकलेले आहेत का तर खूप जण मांजरप्रेमी असतात, त्यांना खरोखर कॅट आवडतात आणि तीही आमच्या घरातलाच एक भाग आहे म्हणून हा व्हिडिओ मी टाकत आहे। आणि जाऊ दे तो विषय बाजूला, सांगायचं एकच तात्पर्य की आम्ही सगळ्यांची काळजी घेतो, मग ती लहान मुलं असू द्या, वडीलधारी माणसं असू द्या किंवा घरातले प्राणी असू द्या, मी सगळ्यांची घरामध्ये काळजी तेवढ्याच प्रामाणिकपणे घेते। आणि सगळ्यात महत्त्वाचं ऑफिस करून मुलांचं खाणं पिणं व्यवस्थित वेळेवरती बघून, अगदी माझ्या कॅटचं सुद्धा खाणं पिणं बघून त्यांना वेळेवर वेळ देऊन मी सगळं छान प्रकारे करते। आणि आज माझ्या स्नोने एक करामत केली। स्नो माझी जवळपास आता 10 महिन्यांची झालेली आहे, म्हणजे 10वा महिना तिला चालू आहे आत्ता। तिचा बड्डे 15 सप्टेंबरला आहे आणि तेव्हासुद्धा मी बड्डे तिचा अगदी मोठा सेलिब्रेट करणार आहे, तुम्ही पाहालच। आणि मी नक्कीच त्याचा छानसा व्हिडिओ बनवून सगळ्यांसोबत तो शेअर करेन, कारण स्नो माझी सगळ्यांनाच आवडते। खूप लोकांचे मला फोनही येतात आणि खूप लोकांचे कमेंटही येतात। आम्ही अगदी घरातल्यासारखं तिला वाढवलेलं आहे आणि तिलाही आमची छान सवय झालेली आहे। पण आज स्नोने एक खरोखर करामत केली, ती म्हणजे सकाळी मी गॅस बुक केलेला आणि दुपारी सिलेंडरवाला आला सिलेंडर घेऊन, तर झालं असं की मम्मीने सिलेंडर घेतला आणि त्यांनी सिलेंडर खाली ठेवताना जो आवाज झाला त्याच्यामुळे स्नो घाबरली आणि पलंगाच्या खाली जाऊन ती बसली होती। आणि मम्मीने 5-1 मिनिटानंतर पाहते तर स्नो कुठेच घरात दिसेना। मग मम्मी घाबरली, तिच्या लक्षात आलं नाही पलंगाखाली, कारण ती पलंगाच्या खाली कधीच जात नाही। तिने किचनमध्ये पाहिलं, बेडरूम पाहिला, हॉल पाहिला, कुठेच दिसे नाही। आणि नॉर्मली तिला कशी सवय, तिच्या खायला आम्ही एका डब्यात ठेवतो, तो डब्बा वाजवला की ती लगेच पळत येते आणि आज नेमकी पळतसुद्धा आली नाही, त्याच्यामुळे मम्मी खूप घाबरली आणि मम्मी गच्चीवरती बघून आली, गच्चीवरती पण स्नो नाही। नंतर समोर एक माझ्या सोनी म्हणून माझी मैत्रीण राहते, तिला कळालं की स्नो सापडत नाही आहे, तर तीसुद्धा स्नोला शोधायला खाली, पप्पासुद्धा स्नोला शोधायला खालीच गेलेले, पण स्नो कुठेच सापडेना। शेवटी मम्मीने मला कॉल केला की अगं स्नो सापडेना म्हणून। मी सुद्धा ऑफिसमध्ये तिथंच काम टाकलं, काहीच मला सुचेना, रडत रडत मी तशीच रिक्षा पकडली आणि लगेच घरी यायला लागली। जवळपास रिक्षा घराच्या जवळच पोहोचणार होती तेवढ्यात मम्मीचा फोन आला, कारण स्वरा ह्याच्यामध्ये बेडरूममध्ये झोपलेली आणि ती उठल्यावरती पाहते तर बेडच्या खाली स्नो दिसते। मग तिने लगेच मम्मीला सांगितलं,
पण खरंच सांगते की मम्मीने मला लगेच कॉल करून सांगितलं की स्नो सापडली, घाबरू नकोस करून. पण खरोखर स्नो माझ्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे हे मला आज कळालं. कारण ती जेव्हा सापडत नाही हे मम्मीचं वाक्य ऐकलं ना तरी मला एकदम धडकी भरल्यासारखं झालं. मला अक्षरशः रडत होती मी अक्षरशः रस्त्याने येतानाच. म्हणजे एवढं तिच्यावरती जीव आमच्या सगळ्यांचाच लागलेला आहे. तर नंतर घरी आल्यावरती तर तिने माझा खूप ओरडा खाल्ला. आणि बघू शकता माझं पिल्लू किती छोटंसं आहे, गोंडस आहे पिल्लू. आणि खरोखर तुमच्या सगळ्यांना आवडती माझी स्नो, तुम्ही सगळे तिला प्रेम देता म्हणून मी तुमच्या सगळ्यांची खूप खूप आभारी आहे. आणि तिचा आणि माझा त्यावेळेला अर्थाने व्हिडिओ काढला मी जेव्हा ओरडत होती तेव्हाचा, तर तो देखील तुम्ही नक्की पहा. माझी स्नो खरोखर खूप छान आहे आणि खूप मोठी व्हावी, खूप छान छान व्हावी एवढंच मी देवाला नेहमी सांगत असते. आणि म्हणतात ना प्रत्येक आई आपल्या बाळाला मायेनेच ओरडत असते. मी मगाशी जशी ऑफिसवरून आली आणि तिला पाहिलं ना तसं मला रडू तेव्हा पण आवरलं नाही, कारण खूप जीव लागला स्नोवर. आणि आमच्या दोघींचा व्हिडिओ नक्कीच पहा. माझी स्नो ओडी. तू काय पागलपणा करतेस ग, सगळ्यांना घाबरवतेस आज. तुझ्यामुळे आई रडली आज, कळलं ना तुला? तुझ्यामुळे मी रडली आज, आई रडली आज. बाबा खाली तुला शोधायला गेले पागल. किती जीव लावलायस माहितीये तुला? जाशील परत परत मम्माला सोडून जाशील कुठं? पलंगाच्या खाली गपायची गरज होती तुला? तू बाहेर बघू नको, माझ्याकडे बघ, मम्माकडे बघायचं. हा तू जाणार कुठे परत? काळजी किती वाटते माहिती का पिल्लू तुझी? बापरे बापरे, फटके देईन नाही तर तुला. माझी पिल्लू बस खाली, बस. बघू माझ्याकडे बघा, स्माइल. दोस्त